राम मंडळी, कसे आहात तुम्ही सगळेजण? आणि माझ्या गोड ताईनो, मी बघा दुधाची साय काढून काढून अशी जमवली, टोपभर जमवली बघा अशी साय. 1 लिटर दूध असं. आमच्या दुधाला खूप मलाई असते. म्हशीचं दूध आणतो आम्ही आणि खूप मलाई असते ह्याला. मग मी अशी काढून काढून बघा असं जमवते. आता टोपभर बनलं आहे. आता ह्याचं काढणार आहे मी लोणी. आता लोणी कसं करायचं, आता मिक्सरला मी थोडं थोडं फिरवून घेणार आहे. आणि मग लोणी झालं की जरा चांगलं धुवून घ्यायचं. लोणीचा गोळा गोळा करायचा आणि नंतर 2-3-4 पाण्याने धुवून घ्यायचं आणि मग तूप काढवायचं. कसं करायचं मी तुम्हाला दाखवणार आहे ही पूर्ण रेसिपी. चला तर आपण बघूया. आता मी अर्ध करून हे मिक्सरला फिरवणार आहे. चला तर आपण आता बघूया. आता मी मिक्सरचं भांडं चेंज केलं आहे. ह्याच्यात सगळं दिसतं लोणी कसं होतं आहे, आपलं पटकन गोळा तयार होतो म्हणून मी नेहमी हेच लावते. आता काढलं ते भांडं आणि हे घेतलं. आता आपण ह्याच्यात गोळा झालेला मिक्सर फिरवणार ना आपण, थोडा वेळ चालू थोडा वेळ बंद, गोळा झालेला आपल्याला लगेच ह्याच्यामधून दिसतं. हे बघा आपलं लोणी कसं असं मस्त मिक्सरला मी थोडा वेळ फिरून बघा आपलं लोणी कसं बघा तयार झालं आहे. हे बघा कसं लोण्याचा गोळा तयार झाला आहे. हे बघा असं गोल गोल करून काढायचा गोळा हा आणि पाणी भरून घ्यायचं एका भांड्यात आणि त्यात लोण्याचा गोळा ठेवायचा. किती मोठा गोळा तयार झाला आहे बघा लोण्याचा गोळा, बघितलं का? आता मी हे गोळा करणार आहे ह्याचा. हे बघा आताच करते, ते बोल दाखवते कसं करायचं. मी असं तूप बनवते घरी. हे बघा आपला लोण्याचा गोळा बघा किती मोठा. एका हातानेच करते. आणि एक स्वच्छ भांडं घ्यायचं, पाणी त्याच्यात घ्यायचं आणि गोळा काढायचा त्यात. मी ना घरीच बनवते. हे बघा असा गोळा तयार केला मी. आणि एका भांड्यात आता पाणी ठेवते, पाणी घेते आणि त्याच्यात हा गोळा ठेवायचा. हे बघा मी ना आता या टोपात पण केलं असं. मिक्सर गरम होतं ना, मग अशा रवीने बघा हलून बघा केलं. थोडं असं हलून मिक्सरवरचं थोडं टाकलं ह्याच्यात. नुसतं नॉर्मल जरासंच हलवलं आहे बघा. लोणी आलं आपलं वरती. परत मिक्सरच्या भांड्यात पण आहे बघा. लोणी तयार झालं बघा मस्त बघा. असे 4 गोळे तयार झालेत माझे. हे जरा ना गोल गोळा करायचा. मस्त गोळा तयार झाला. आता या भांड्यात ते साईडला भांडे ठेवले बघा मी, या भांड्यात ठेवणार आहे. आणि दुसरा गोळा पण तयार करायचा आहे. असे 4 गोळे तयार झालेत. अशी मलाई जमा करून ठेवते मी एकदमच आणि मग नंतर करते अशी. हे बघा मस्त लोणी झालं का नाही तयार. मी तुम्हाला ना ह्याचा मस्का कसा बनवायचा आहे लोण्यापासून ते दाखवणार आहे तुम्हाला. रेसिपी बनवली मी, तुम्हाला दाखवणार आहे मी ह्याची रेसिपी. लोण्यापासून मस्का कसा बनवायचा बटर. बघा आपले असे 4 गोळे तयार झाले आहेत. अजून मिक्सरवरती आहे बघा भांड्यात. अजून 5 होतील गोळे, 5-6. मी तुम्हाला ना बटर कसा बनवायचा लोण्यापासून मी तुम्हाला दाखवणार आहे. एकदम सोपं आहे, इझी तुम्हाला दाखवणार आहे बघा. हे लोणी काढून घेतलं आहे मी आता बघा. मिक्सरच्या भांड्यातलं वतलं आहे कारण की आपला मिक्सर गरम झाला आहे सारखं फिरून. त्यामुळे आता मिक्सरमधलं भांड्यातलं काढलं आहे मी आणि ह्याच्यात वतलं आहे बघा. थोडं फिरून घेतलं आणि असं लोणी बघा आलं आपलं. तसं लोणी तयारच झालं आहे. आता गोळा होईन आपला मस्तपैकी तयार. हे बघा ना जास्त मी मलाई जास्त जमवली ना, त्यामुळं मिक्सर मग गरम होतो आपला, खराब झाला तर. त्यामुळं हे असं करून घ्यायचं थोडंसं. मिक्सर जरा गार करायला ठेवलं आहे, खूप गरम झालं आहे ना. फिरून हे बघा हळूहळू करायचं. तर लोणी आपली तयारच झालं आहे बघा. लोण्याचा गोळा तयार झाला आहे बघा मस्त छान. तुम्हाला ना मी ह्याचा आहे ना लोण्यापासून डोसा असतो ना, स्पंजी लोणी डोसा तुम्हाला दाखवणार आहे. 1 नंबरच लागतो. हे बघा लोणी आपलं तयार बघा. गोळा कसा मस्त आला आहे माझा. आता 6 गोळे तयार होतील बघा लोण्याचे. बघा आपल्या रवीलासुद्धा या लोणी बघा लागलं नाही कसं निघलं आहे बाहेर. जरा पण लोणी नाही ह्याला.
लोणी सगळं आपलं वर आलं आहे. आपण गोळे करून घेतलेत ना याचे. याच्या टोपाचं काढते बघा. आता ह्याचं ताक मस्त होणार. तुम्ही दही पण आपलं म्हणजे ताक पण प्यायला छान होणार. मठ्ठा बनवू शकता तुम्ही, कढी बनवू शकते, कढी भजी खूप छान लागेल थंडीमध्ये खायला बघा. आता थोडं राहिलेलं हे असं काढून घेते. आपला लोण्याचा गोळा मस्त असा तयार झाला आहे. 4-6 गोळे बनवलेत मी बघा. आता मी तुम्हाला ना ह्याच्यापासून एक मस्का दाखवणार आहे कसा बनवायचा. बघा हे 4 गोळे आणि हे बघा हे 2 गोळे बघा हे सुंदर झाले. आता हे ठेवणार थोडा वेळ 4-5 पाण्याने जरा हे करणार, बदली करणार, धुवून घेणार पाण्याने. म्हणजे असंच हे पाणी आता बघा हे असं झालं आहे ना, हे फेकून द्यायचं, परत पाणी ओतायचं, परत हे करून घ्यायचं आणि फ्रीजमध्ये ठेवायचं. मी तुम्हाला आता ह्याचा ना मस्का कसा बनवायचा तुम्हाला दाखवते ही रेसिपी. मी आता दुसरं पाणी घेतलं आहे. ते 2 पाण्याने धुतलं बघा चांगलं. आता हे दुसरं पाणी घेतलं आहे मी आणि त्याला ना असं हिसळायचं जरा चांगलं, मग वास येत नाही ह्याचा दह्यामधलं. असं हे करून घ्यायचं, चांगलं असं हलवून घ्यायचं चांगलं. मग परत पाणी चेंज करायचं. 5 पाण्याने असंच करायचं बघा. हे आता मी पाणी बदलते. आता मी 5वं हे आता परत अजून एकदा पाणी घेतलं म्हणजे 5 वेळा तरी असं आपल्याला हे पाण्यातून बघा असं हलवून असं मिक्स हे करून घ्यायचं, हिसळायचं चांगलं तूप. म्हणा वास येत नाही कसला. मग तुम्ही जरा फ्रीजमध्ये ठेवायचं असंच पाण्यात आणि मग कढवायला घ्यायचं. मग कढवताना काय तुळशीची पानं, आता खाऊचे पानं, कोणी मिठाचा खडा टाकून पण हे तूप कढवतं बघा. मी आता असंच करणार आहे, असं हलवून घेणार चांगलं हिसळून. मी तुम्हाला मस्का दाखवणार आहे कसा बनवायचा. खूप छान लागतो. बाहेर बघा किती बटर किती महाग आहे. मग आपण असं घरी बनवायचं. लोण्यापासूनच बनतं ना हे. आणि त्यांचं कसं पिवळं असतं, मग त्यात ना ती लोकं थोडीशी हळद टाकतात आणि थोडंसं मीठ टाकतात आणि बटर पेपर लावायचा. काय पॅकिंग करतात झालं. बघ किती महाग. आपण लोण्याचा गोळा घेतला आहे आणि असं ताट ना असंच करायचं बघा. सगळं पाणी निथळतं आहे बघा. हे बघा सगळं पाणी निथळतं आणि ह्याच्यातलं पाणी सगळं काढून घ्यायचं असं एकदम. सगळं पाणी तुम्हाला दाखवते मी. सगळं पाणी काढून घ्यायचं ह्याच्यातलं आणि ना असं हलवायचं जरा, सगळं मॅश करून घ्यायचं असं हलवून घ्यायचं. छोटं ताट घेतलं आहे, तुम्ही जरा मोठं घ्या. असं हलवून घ्यायचं, एकजीव करायचं चांगलं, हे मिक्स करायचं चांगलं. आपण ह्याच्यातलं ना पाण्याचा अंश काढायचा पूर्ण एक साईडला. आता मी कसं केलेलं साईडला गोळा, असा गोळा साईडला करून घ्यायचा ह्याचा बघा. असा साईडला असा गोळा करून पाणी ना असं सगळं निथळतं असं आणि आलं मग खाली ओतून द्यायचं. आता आपण ह्याच्यात घालूया बघा. ह्याच्यात घालायचं आपल्याला थोडंसं मीठ चवीपुरतं, थोडीशी हळद घालणार आहे कारण की येल्लो दिसतं ना आपलं बटर. हे बघा थोडीशी हळद घालायची नॉर्मल आपल्याला आणि मीठ घालायचं, खायचं मीठ आपलं. सैंदव मीठ घालते मी एकदम अर्धा चमचा घालते मी चवीसाठी. आणि हे ना हे असं हलवून घ्यायचं म्हणजे ना कलर पण आपला बटरसारखा होतो. ज्याकडे बटर पेपर असला तर बटर पेपर टाकायची गरज नाही शक्यतो. असं हलवून घ्यायचं. आता आपण मीठ घातलं आहे ना, तुम्हाला असं वाटतं ह्याच्यात जरा हळद कमी आहे तर घालायचं आपण हळद, कारण की थोडंसं येल्लो असतं ना ते बटर. चांगलं हलवून घ्यायचं, मीठ आपलं मिक्स व्हायला पाहिजे. आता मी ह्याच्यात अजून थोडीशी हळद घालते नॉर्मल. आता आपल्याला सेम बाहेरच्यासारखं आपला बटर बनणार आहे, कायच फरक नाही. असंच बनवतात ना ती लोकं. किती महाग असतं ते, त्यापेक्षा आपण असं घरी बनवलं ना, घरी बनवलं तर मुलं पण आपल्या आवडीने खातील. किती खाल्लं तरी घरी बनवलेलं पुरतं. आणि विकतचं किती महाग असतं सांगा मला तुम्ही, खूप महाग. हे बघा असा डब्बा असला ना आपल्याकडं, असा डब्बा घ्यायचा, त्या डब्यामध्ये घालायचं
आणि पॅक करायचं, ह्याच्यात भरायचं. तुम्हाला असं वाटलं ना तुम्ही आपले बर्फाचा ट्रे असतो बघा, त्याच्यात पण भरू शकता. छोटे छोटे क्यूब्स आपल्याला पाहिजे असेल तर त्यात भरायचं आणि फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं. आणि मग नंतर एकदम सेट झालं ना ते काढायचं आणि एका डब्यात भरायचं. मी आता ह्याच्यातच करते, तुम्हाला दाखवते. हे तयार झालं. आता आपण ह्याच्यात भरायचं. मी आता ह्या डब्यात तुम्हाला दाखवते. सगळं भरून घ्यायचं. तुम्ही ना बर्फाच्या ट्रेत करा बघा, खूप छान. तुम्हाला जेवढं पाहिजे तुम्ही तेवढं. पावभाजी बनवली समजा, काही पण मुलांना द्यायचं असलं तर काय, बटर टाकलं, मटर पनीर आपण बनवते तेव्हा आपल्याला क्यूब्स लागतात. हे बघा, मी आता असं सेट करायला ठेवते, तुम्हाला दाखवते मी. हे असं भरून घ्यायचं मस्तपैकी. तेव्हा असं छान भरायचं. सेम बाहेरच्या सारखं, काहीच फरक नाही. आणि बटर पेपर लावायची गरज नाही हो. बघा असं टॅप करून घ्यायचं. आणि ह्याच्यावरचं झाकण तुम्ही मोठं जास्त असलं ना, तुमच्याकडे लोणी निघालं ना, तर मोठ्या डब्यात पण करू शकता तुम्ही. हे असं मोठ्या डब्यात पण करायचं. आपल्याला जेवढं लागतं तेवढं बनवायचं. बघा माझ्या हातातून निसटतं आता. असं टॅप करायचं चारी बाजूने. म्हणजे त्याच्यातली काय हवा असेल ना ती निघते बाहेर आणि सेट होतं चारी बाजूने, मस्त बसतं. हे बघा. आता हे आपलं असं झाकण लावायचं आणि फ्रीजरमध्ये ठेवून द्यायचं सेट करायला. बघा आपलं लोणी म्हणजे बटर आपलं लोण्यापासून. बघा आता मी स्पून घेते. आता मी तुम्हाला बर्फाच्या ट्रेमध्ये कसं बनवायचं दाखवते. त्याच्यात टाकायचं, टाकून घ्यायचं बर्फाच्या ट्रेमध्ये. बघा मग आपल्याला ह्याचे क्यूब्स मस्त मिळतील. हे बघा मी आता ट्रेमध्ये भरून घेतले आहे बर्फाच्या. आता आपण ना टॅप केलं, असं टॅप करायचं जरा थोडंसं आणि सेट व्हायला ठेवायचं. हे बघा असं भरून घेतलं मी तुम्हाला. आता असा मस्का बटर तयार आपला. आपल्याला वाटलं तर असं पण करू शकता तुम्ही, असं पण करू शकता. दोन्ही पद्धत दाखवली मी तुम्हाला. आता आपण हे फ्रीजरमध्ये ठेवायचं सेट करायला. होतं हे पटकन. संध्याकाळी पण काढायचे आपण आणि एका डब्यात भरायचे. हे क्यूब्स हे मस्काचे क्यूब्स एका डब्यात भरायचे. आपला मस्काचं क्यूब्स कसे तयार झाले आहेत मस्तपैकी. आता मी तुम्हाला काढून दाखवते. आपले बटरचे स्लाइस कसे तयार केले आहेत मी, क्यूब्स. हे बघा सुरीने काढून तुम्ही एका डब्यात ठेवू शकता फ्रीजमध्ये. आणि हे आपला बटर हा वेगळा केला बघा मी. हे पण तयार झालं आपला मस्का बटर तयार. जेव्हा लागतं तुम्ही काढू शकता आणि फ्रीजमध्ये ठेवायचं. तेव्हा आपले मस्क्याचे क्यूब्स तयार झाले आहेत. मी काढून पण घेते प्लेटमध्ये, मी तुम्हाला दाखवलं. आणि हे आपला मस्का पण मी तयार केला आहे. तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी वाजवायला विसरू नका. शेअर करा आणि कमेंट करा.